हॅलो. मनवा, मी तुला एवढंच सांगते, तू खूप चुकीचा निर्णय घेतलायस. त्यामुळे काका काकू खूप हर्ट झालेत. म्हणजे तू त्यांना सांगितलंस की मी यापुढे त्यांच्याशी काहीच संबंध नाही ठेवू शकणार? हो. मी ठेवते आता. बाय. पण मनवा खरंच हेच म्हणाली, मी आता आई बाबा आणि नितीश यांच्याशी काहीही संबंध ठेवू शकणार नाही. आरती! काय होतंय? अहो काय होतंय? अहो नितीश, नितीश, काय होतंय? डोळे उघडा. नितीश पटकन ये. काय होतंय तुम्हाला? काय होतंय? बाबा 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 काय झालं? आई काय झालं? माहित नाही. बाबा डॉक्टरांना फोन कर. आई डॉक्टरांना नको फोन करायला, आपण बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. अहो उठा ना, डोळे उघडा ना. पाणी हवंय का? हा, काय होतंय सांगा ना. काय होतंय? खूप त्रास होतोय का? अहो सांगा ना काय होतंय. नितीश लागला का फोन? लागला का? त्याने खूप त्रास होतोय. काय हवंय तुम्हाला? अहो नितीश, नितीश बघ ना काय झालंय ना. थांब. अहो अहो हॅलो हॅलो, ॲम्ब्युलन्स. अहो अहो बाबा. बाबा कसे आहात तुम्ही? तुम्ही रागवलात ना माझ्यावर? मला माहितीये मी खूप मोठा डिसिजन घेतलाय. आय एम सॉरी बाबा. बाबा प्लीज बोला ना माझ्याशी. मला तुमची खूप आठवण येते. तुम्ही खूप केलंय माझ्यासाठी आणि मी तुम्हाला खूप त्रास दिलाय. पण बाबा माझा नाईलाज होता. प्लीज मला माफ करा. कराल ना मला माफ? बोला ना बाबा, तुमच्या मनूला माफ कराल ना? तुम्हाला माहितीये माझं तुमच्यावर खूप जीव आहे बाबा. प्लीज बोला माझ्याशी, प्लीज. बाबा 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 प्लीज जाऊ नका. बाबा प्लीज मला सोडू नका जाऊ. बाबा बाबा प्लीज नका जाऊ. बाबा 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 काय झालं? बाबा आता इथे काय झालं? बाबा पाणी घे. शांत पाणी. स्वप्न बघितलं का तुम्ही? द्या. खूप दमलाय तुम्ही म्हणून स्वप्न पडलं असेल. झोपा, मी आहे. ओके, रिलॅक्स. मी आहे. हा, झोपा.
आई सिस्टर बाबा डॉक्टर डॉक्टर बाबा कसे आहेत आता? बरं झालं तुम्ही ताबडतोब त्यांना घेऊन आलात. म्हणजे मेजर हार्ट अटॅक येऊन गेलाय त्यांना. काय रिस्क आहे. आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. आई 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 सांभाळ स्वतःला. आई आई बाबांना काही नाही होणार. आई 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 रडू नकोस. आई आई सांभाळ स्वतःला. आई आई रडू नकोस. आई बाबांना काही होणार नाही, विश्वास ठेव. शांत राहा. हे सगळं काय होऊन बसलं रे? आई तू सांभाळ स्वतःला. बाबांना काही होणार नाहीये. हा बाबा बरे होतील ना? हो होणार बाबा बरे. हा तू काय करतो? फोन करतोय ताईला. कोणाला? ताईला. नाही नको, ताईला नको फोन करूस तू. अगं पण का? नाही नको, मी सांगते म्हणून नको करूस. हाय अगं असं काय करतेस? ताईने इथे असणं गरजेचं आहे. मी करतो तिला. तिला जर का कळलं ना आता तर तिला खूप धक्का बसेल, तिला त्रास होईल. नको तिला सांगूस. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. कॉफी आणू तुमच्यासाठी? नाही पाणी द्या. मनवा मनवा लक्ष कुठे असतं तुमचं? दाखवा. डॉक्टर भेटले का? नाही आलं तसं. मला खूप काळजी वाटते रे. ताई पण ताईला अजून काही कळवलंच नाहीये. थांब जरा, इतक्यात काहीच नको सांगूस तिला. असं का बोलतेस? तुला आठवत नाही का ती आपल्याला काय बोलली? तिला आपल्या बरोबर काहीच संबंध ठेवायचे नाहीयेत. हो पण किती दिवस आपण लपवून ठेवणार आहोत? केव्हा तरी सांगावं लागणारच आहे ना. सांगूया ना, योग्य वेळ आली की सांगू तिला. हं? मला हे चुकीचं वाटतंय. ती काय मुद्दाम नाही करणार. तिचं काहीतरी प्रॉब्लेम असेलच ना. आणि शेवटी आपली मुलीकडची बाजू रे. मला तर हे पटतच नाही. आई ताईला सांगणं खूप गरजेचं आहे ग. सांगूया. बाबांना बरं वाटलं की तिला नक्की सांगूया. तोपर्यंत उशीर झाला असेल. तुला कळत कसं नाहीये? तिने काय निरोप पाठवला होता आपल्याला? आई बाबांनी त्याच तर टेन्शन नसेल ना घेतलं. माहित नाही, म्हणजे या विषयावर त्यांच्याशी काहीच नाही बोलणं झालं माझं. मला तरी तसंच वाटतंय. आपण घेऊ बाबांची काळजी. हं? काकू, सखी,
सखी काय झालं बघ ना हे सगळं. कुणाची नजर लागली माझ्या घराला. काकू असं नका ना बोलू तुम्ही प्लीज. मी खरं सांगू का, मला काहीच सुधरत नाहीये ग. काकू सगळं ठीक होईल. एका मागोमाग एक किती संकट येत आहेत पाहिलंच ना तू. काकू काका लवकर बरे होतील. आता मनूची सुद्धा सोबत नाहीये ग मला. काकू मी आले ना आता. तुम्ही आणि काकांनी मला आई वडिलांचंच प्रेम दिलंय. मनूचं खूप टेन्शन घेतलंय ग ह्याने. काका लवकर बरे होतील आणि आपण सगळे आहोत ना त्यांच्यासोबत. काळजी घ्यायला नको म्हणा. थोडक्यात निभावलंय. त्या लक्ष कुठे असतं तुमचं? तुमच्याशी बोलतोय म्हणवा. सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं. खूप दुखतंय? नाही. असं करून कसं चालेल म्हणवा. काळजी नको घ्यायला स्वतःची. आता आराम करा. आराम केला तरच जखम भरून गेली ते. चला चला हळू. चलता येते? हो. आराम करा आता. राजवीर, तुम्ही कुठे जाताय? तुम्ही थांबा ना इथेच. मी इथेच आहे ना म्हणून. असं काय करताय? नाही, तुम्ही इथे माझ्या जवळ थांबा. काय झालंय म्हणून? असं काय करताय? प्लीज माझ्यासोबत बसा. काय झालंय म्हणून? काही झालं नाहीये, पण मला खूप अस्वस्थ वाटतंय. सकाळपासूनच असं घाबरल्यासारखं होतंय मला. तुम्ही आराम करा, तुम्हाला बरं वाटेल. नाही, तुम्ही तुम्ही बसा माझ्या बरोबर. तुम्ही नका जाऊ कुठे. पण मी इथेच आहे ना म्हणून. राजवीर, मला खरंच भीती वाटते राजवीर. आपण डॉक्टरकडे जायचं का? नाही, नको. मग डॉक्टरला बोलवू का इकडे? नाही, डॉक्टर नको. तुम्ही फक्त माझ्यासोबत थांबा. एक मिनिट. आधी शांत व्हा आणि मला नीट सांग बरं काय झालंय. काय झालंय? काल रात्री बाबा आले होते ना स्वप्नामध्ये. ते बोलले नाहीत माझ्याशी. म्हणजे मी त्यांच्याशी बोलायचा खूप प्रयत्न केला, तर ते काहीच बोलत नव्हते. मग ते जायला निघाले. मी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला, पण ते थांबत सुद्धा नव्हते. मी खूप आग्रह केला, एक शब्दही नाही बोलले. असंच निघून गेले ते. तुम्ही ना खूप विचार करता म्हणून होत आहे सगळ्याच. राजू, मला खरंच टेन्शन आलंय. म्हणून काही होणार नाही. मी आहे ना तुमच्या बरोबर. बाबांची पण खूप काळजी वाटते राजू. काही होणार नाही म्हणवा. मी आहे. आराम कर. चल ऐका माझं प्लीज. हळू. चल झोपा बरं. मी आलोच. नितेश सावंतराव तुम्ही? हो. कसे आहेत बाबा आता? आत्ताच काही सांगता येणार नाहीये. मी डॉक्टरांना भेटू शकतो? नाही, त्यांना भेटता येणार नाहीये. त्यांनी तुम्हाला इन्फॉर्म करायला सांगितलंय. काय झालंय? तुमच्या वडिलांचं ऑपरेशन करावं लागणार आहे.
ऑपरेशन? त्यासाठी तुम्हाला 1 लाख रुपये भरावे लागतील. काय? त्यांची बायपास सर्जरी करावी लागणार आहे. जवळपास 5 लाख रुपये खर्च येऊ शकतो. मी करतो मॅनेज. मी पेपर्स रेडी करायला सांगते. मनवा, काय करता तुम्ही? मला जरा पाणी हवं होतं म्हणून चालले होते. मग मला सांगायचं ना, तुम्ही नव्हता ना इथे. मग हाक मारायची मनवा. आता एवढ्याशा गोष्टीसाठी कुठे हाक मारत बसू? काय राजवीर, काय करताय तुम्ही? बायकोची सेवा करतोय. थांबा. काय झालं नितीश? तू थोडा वेळ आईजवळ थांबशील का? हो थांबेन ना. मी जरा बाहेर जाऊन येतो. ठीक आहे, पण कुठे जाणार आहेस? नाही म्हणजे काकूंनी मला विचारलं तर त्यांना तसं सांगायला. अर्जंट काम आहे. काय झालंय नितीश? बाबांचं ऑपरेशन करावं लागणार आहे. त्यासाठी पैसे लागणार. किती पैसे लागणार आहेत? 5 लाख. 5 लाख? हो. आता 1 लाख जमा करायला सांगितले. काय करणार आहेस तू मग? कुठून आणणार आहेस एवढे पैसे? बघतो कुठून काही मॅनेज होतंय का. ठीक आहे, मी थांबते काकूंजवळ. तू नको काळजी करूस. प्लीज तू थांबा आईजवळ. आईची काळजी घे. मी बघतो पैसे कसे काही मॅनेज होत आहेत का. आणि आईला यातलं प्लीज काही सांगू नकोस. तू नको टेन्शन घेऊस. पैशांची व्यवस्था सुद्धा होईल आणि काकांना लवकरच आपण घरी घेऊन जाऊ. थँक्स अकी. तुझी खूप मदत होते आम्हाला. अरे असं नको बोलूस नितीश. तू जा, मी आहे काकूंसोबत. हॅलोच. हो. इथे एवढं सगळं घडतंय तरी मनवा कशी नाही आली अजून? मनवा, तुझी खूप गरज आहे काका, काकू आणि नितीशला. काय करू? मनवाला फोन करून बघू का? थँक्यू. तुम्हाला तुमची काळजी घेता येत नाही म्हणून. अहो फार काही नाही झालंय. पण तुम्हाला काय झालेलं मला नाही चालत ना. राजवीर, अगदीच किरकोळ जखम आहे खरंच. माझ्यासाठी किरकोळ नव्हती ती. आणि तुम्हाला जखम झाली की मला त्रास होतो. तुम्ही काय एवढी काळजी करताय? मी बघितली ना जखम. लवकर भरणार नाही ती. तुम्ही खूप टेन्शन घेताय राजवीर. नाही, टेन्शन आहेच, पण मला तुमची सेवा करायची. सेवा? कसली सेवा? बायकोची सेवा. काही गरज नाही. तुम्हाला तुमची कामं आहेत ना. नाही, मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही. राजवीर, मला खरंच आता बरं वाटतंय. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही ऑफिसला जा.
तुम्ही नका सांगू मला काय करायचं ते. अहो पण मी म्हणते ना, खरंच आता ठीक आहे मी. तुम्ही तुम्ही जा बरं. मी तुमचं ऐकणारच नाहीये. मी तुम्हाला सोडून जाणार नाही. त्याच तुम्ही का हट्ट करताय? बायकोची सेवा करायची संधी नाही मिळणार ना मला. आता पाणी दिलं ना. हो दिलं ना, पण मन नाही भरलं माझं अजून सेवा करायची. हसताना किती गोड दिसता तुम्ही. हे स्माइल खूप प्रेशियस आहे माझ्यासाठी. तुम्हाला काय झालेलं सहन होत नाही म्हणून मला तुम्हाला हसताना बघायचंय नेहमी. या जगातली सगळी सुख द्यायची आहेत तुम्हाला. खूप काळजी वाटते तुमची. तुमच्या आनंदासाठी मी काही करू शकतो.